नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 4मधील विजयी उमेदवार निखिल कासनाळे यांच्याकडे. निखिल कासनाळे हा एक उमदा तरुण आहे, उच्च शिक्षित आहे, प्रश्नाची सर्व बारकाईनं जाण असणारा आहे आणि प्रश्नाचा अतिशय योग्य पद्धतीने पाठपुरावा करणारा असा हा तरुण आहे. त्यांच्या अनेक कामामधून आम्ही बघितलेलं आहे की त्यांनी मांडण्याची हातोटी आणि प्रशासनावर प्रभाव पडेल अशा पद्धतीनं त्यांनी प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्याकडे मांडतात आणि त्या पद्धतीनं प्रश्न मार्गी लावण्यापर्यंत ते पाठपुरावा करतात. मग ते राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळे प्रश्न असतील. म्हणूनच याची दखल घेऊन राज्यपाल नियुक्ती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक ह्याच्यामध्येही खूप मोठा त्यांचा सहभाग राहिलेला आहे. निवडणूकच म्हणून नाही तर यापूर्वी जेव्हा जेव्हा अहमदपूर शहरामध्ये पाणी टंचाई होती त्या काळामध्ये त्यांनी स्वखर्चातून स्वतःच्या टँकरमधून नागरिकांना पाणी पुरवठा केलेला आहे. त्यांची सोय आहे. असं सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय भान असणारा एक उच्चाविवेचित असा हा तरुण आहे. त्याला DDM न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांच्या विजयाच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण जाणून घेऊयात की त्यांच्या या विजयाबद्दल आणि एकूणच पुढल्या वाटचालीबद्दल काय भावना आहे. निखिलजी, स्वागत आहे तुमच्या DDM न्यूज चॅनलमध्ये. आपलं प्रथमतः अभिनंदन की आपण मोठ्या संघर्षातून हा विजय मिळवलेला आहे. काय भावना आहे याबद्दल? प्रथमतः तुमच्या चॅनलची DDM न्यूज चॅनलचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही मला शुभेच्छा दिल्यात. खरं तर प्रत्येक निवडणुकी संघर्षाचीच असते. मागच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, अगदी थोडक्या 19 मतांना पराभव झाला. पण त्या पराभवाला मी न खचता पराभव झाल्या दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या प्रभागात कामाला लागलो. लोकांच्या जे छोटे छोटे अडचणी असतात, रोजच्या जे काही कामं असतात, प्रशासकीय कामं असतात, कोणाच्या काही वैयक्तिक अडचणी असतात, त्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मी लोकांच्या गेल्यामुळं नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर 401 मताच्या लीडनं मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. खरं पाहता नगरसेवक पदासाठी काही मोठ्या लोकांच्या अपेक्षा नसतात. छोटी छोटी कामं असतात. रस्ते असतील, काही ड्रेनेजचे विषय आहेत, काही स्वच्छतेचा विषय आहे, पाणी पुरवठ्याचा विषय आहे, दिवाबत्तीचा विषय आहे. 15-15 वर्ष, 10-10 वर्ष जर माणसं नगरपालिकेत राहून ही छोटी छोटी जर विषय सांभाळू शकत नसतील तर त्यांनी नेमकं निवडणुकीला का थांबायचं, हा माझा खरा प्रश्न आहे. आणि खरं तर मी अहमदपूरच्या सर्व जनतेचे अभिनंदन करतो की त्यांनी सगळे नवीन, अगदी तुम्ही पाहता काउन्सिलमध्ये जर बघितली कुठल्याही पक्षाचे असणार, अगदी नवीन चेहऱ्याला त्यांनी संधी दिलेली आहे. आणि जे जुन्यापैकी जे लोक आहेत ज्यांचं काम आहे अशाच लोकांना यावेळेला सर्वांनी संधी दिलेली आहे. त्यामुळं निश्चितच एक चांगली टीम नगरपालिकेमध्ये गेलेली आहे. त्याचा मनस्वी मला आनंद आहे. आणि सगळेजण मिळून आम्ही चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास असो, माझ्या वैयक्तिक प्रभागाचा विकास असो, नक्कीच आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. ते होते निखिल कासनाळे. बघा, उच्चविद्यानिक तरुण असल्यानंतर त्याची विचार करण्याची पद्धत कशी असते. त्यांनी एक वाक्य सांगून गेले की 15-15 वर्ष जर नाल्या, रस्त्या, लाईटचे जर कामं होत नसतील तर तुम्ही खरंच नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे का, हा सुद्धा एक आत्मचिंतनाचा प्रश्न त्यांनी विरोधकांना मांडलेला आहे. मी DDM न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. धन्यवाद.